मराठी इंडस्ट्रीचा 10 वर्षांपासूनचा एक रेकॉर्ड आता फायनली तुटणार आहे. हो, सैराटचा 110 कोटींचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड अजूनही कायम आहे, पण आता सीन बदलतोय. कारण रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजीने फक्त 3 दिवसात असा धमाका केलाय जो ऐकून तुम्ही सरप्राईज व्हाल. पहिल्या दिवशी 11.35 कोटी, दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटी. म्हणजेच फक्त 3 दिवसात 33.90 कोटींची कमाई, तेही फक्त मराठीत. आणि हिंदीचं कलेक्शन ॲड केलं तर राजा शिवाजीचं पहिल्या वीकेंडचं ग्रॉस कलेक्शन होतं 37 कोटी. ऑलरेडी सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा 6व्या क्रमांकावर आलाय, तेही फक्त 3 दिवसात. आता गेम इथेच इंटरेस्टिंग होतो, कारण 43 कोटींच्या आसपास पोहोचताच हा सिनेमा पावनखिंड, लय भारी आणि कट्यार यांना मागे टाकतोय. म्हणजेच फक्त ओपनिंग नाही तर बाकी दिवसांचं कलेक्शन सुद्धा मजबूत येत आहे. विशेष म्हणजे मेजॉरिटी कलेक्शन मराठीतूनच येत असलं तरी हिंदीत सुद्धा हळूहळू स्ट्रॉंग वर्ड ऑफ माउथमुळे कलेक्शन वाढत आहे. पण खरी लढाई आता सुरू होणार आहे, कारण या लिस्टमध्ये पुढे आहे वेड, बाई पण भारी देवा आणि सगळ्यात वर सैराट. 110 कोटींचा आकडा हा एक बेंचमार्क आहे आणि हा मोमेंटम टिकला तरच हा रेकॉर्ड तुटेल, जे शक्य होताना दिसतंय सुद्धा. कारण सिनेमाची ग्राउंड लेवलवर जबरदस्त हाईप होते आणि टीमने केलेल्या पोस्ट रिलीज प्रमोशन नंतर हे मोमेंटम अजूनच वाढले. तर आता सगळं डिपेंड आहे पुढच्या 7 ते 10 दिवसांवर. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि हाईप अशीच राहिली, फॅमिली ऑडियन्स येत राहिली आणि वीकडेज होल्ड झाले तर 10 वर्षांनंतर इतिहास बदलू शकतो. पण जर मोमेंटम घसरलं तर राजा शिवाजी सुद्धा सैराटच्या मागेच राहील. तुम्हाला काय वाटतं, राजा शिवाजी 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेईल का? सैराटचा रेकॉर्ड तुटेल का? तुम्ही हा सिनेमा पाहिलात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.